चला तर मंडळी, चटपटीत अशी तोंडाला चव आणणारी वर्षभर टिकणारी मसाला कैरी करूया. त्यासाठी पहिल्यांदा कच्च्या कैऱ्या घ्यायच्या आहे. स्वच्छ पाण्याने धुवून कोरड्या कपड्याने पुसून घ्यायच्या आहेत. त्यानंतर देठाकडचा भाग कापून घेऊया आणि वरचं साल आहे ते काढून घ्यायचं आहे. वरचं साल थोडंसं कडवट लागतं, त्यामुळे वरचं साल इथे मी संपूर्ण काढून घेतलेलं आहे. आता कैरीच्या लांबट अशा पातळ फोडी करून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पातळ अशा फोडी मी करून घेतलेल्या आहेत. सगळ्या कैऱ्यांच्या अशाच फोडी करून घेऊयात. त्यानंतर आपण एक सिक्रेट मसाला बनवणार आहोत, तो सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. पहिल्यांदा या फोडी आहेत त्या एका बाउलमध्ये काढून घ्यायच्या आहेत. आता एक छोटीशी कढई घेतली आहे, त्यामध्ये 1 चमचा धणे, अर्धा चमचा जिरे खरपूस असं भाजून घ्यायचे आहे. भाजून झाल्यानंतर पूर्णपणे थंड करून घेऊया. आता धणे आणि जिरे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. त्यामध्ये 1 चमचा साखर घालूया, अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे, थोडीशी हळद घालूया, थोडासा चाट मसाला घालूया आणि 1 चमचा मीठ घालायचं आहे. आता हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. मस्तपैकी मसाला आहे तो कैरीच्या फोडीमध्ये घालूया आणि अशा प्रकारे टॉस करून घ्यायचा आहे. म्हणजे काय होतं की सगळ्या फोडींना एकसारखा मसाला लागला जातो. 2-3 मिनिटानंतर लगेचच पाणी सुटतं, तुम्ही बघू शकता. आता लगेचच ह्या कैरीच्या फोडी आहेत आपण वाळवून घेणार आहोत. त्यासाठी काय करायचं आहे, इथे एक ताट घेतलेला आहे, त्यामध्ये या फोडी व्यवस्थित लावून घ्यायच्या आहे आणि 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्यायच्या आहेत. वर्षभर अजिबात खराब होत नाही. मस्तपैकी 3 दिवस उन्हामध्ये सुकवून घ्यायची आहे. सुकवल्यानंतर तुम्हाला दाखवते. हे बघा, तुम्ही बघू शकता मस्तपैकी 3 दिवस आत सुकलेली आहेत. अगदी खडखडीत आणि चटपटीत आपली ही मसाला कैरी तयार झालेली आहे. अजिबात मसाला निघालेला नाहीये. एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायची. अशाच एका रेसिपीसाठी खालील छोट्या त्रिकोणावर क्लिक करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा.